रामकृष्ण हरी। आज 14वा दिवस आणि आमची तिथं जे दिसतंय तिथं आमची दिंडी उतरली आहे आणि ही दिंडी जालनावरनं आली आहे ना। ही जालनावरनं दिंडी इथं आली आहे। ती समोरची जी दिंडी आहे ती आमची आहे, तिथं आम्ही चाललोय, पण आम्ही मुक्कामाला इथं आलो। ही नवीन आता जालनावरनं दिंडी आली आहे आणि इथं आम्ही मुक्कामाला आलो होतो, मी आणि काटकर साहेब। तर तिथं आतमध्ये आम्ही झोपलो होतो, पाठीमागे वॉशरूम्स वगैरे आहेत। आणि हा मोती मोती हा मोती मोती कम कम मोती कम या कम या कम या मोती। हा आम्ही याला घाबरायचो, तो खूप भुंकायचा, पण आता एकदम चांगला खेळतोय मोती। आणि इथं आहे, नंतर आता इथे दाखवतो जरा थोडं। इथे एक जर्सी गाय आहे, ती मगाचपासून हंबरडा फोडते। कुठे ही बघा, ही तर हंबरडा एवढ्यासाठी फोडते। मी विचारलं तर ते म्हणाले तिचे आता दूध काढायची वेळ झालेली आहे, ते ती बोलावते आणि म्हणते त्या वेळेला दूध काढा। तर एवढे बिझी झाले आहेत, कारण हा दिंडीचा ट्रक आहे, तो एक ट्रक आहे आणि एकदम मस्त हिरवगार सुंदर आहे। फ्रेश मॉर्निंग नर्मदे। हे बघा, ती का ओरडते माहिती आहे का? कारण तिचं दूध काढायची वेळ झाली आणि तिचं कास बघा, दुधाचं कास किती मोठं झालंय। हे बघा, एक तर हे बघा, आता हे जे आले ते दूध काढणार आहेत। मगासपासून हे ओरडते, या मगासपासून अर्धा तास झालं लय आनंद। मला काय का बघा करता काय धार काढायची का तुम्ही? सगळी आली ती रात्री आता ह्या गाईचं दूध काढतायत। चला बघू बा, कॅप काढून ठेवायला लागल ते नाही जमत नाही। अच्छा 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 आला 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 आयुष्यात पहिल्यांदा दिसतंय का? इकडे इकडे दाखवा, दूध आले दाखवते की काय? गरम होतं नंतर का गरमच आहे नंतर का काय झालेलं काढू द्या। अरे हे कुठं चालली? तिकडे काय दूध काढेल।
दूध काढून झालाय. हा करू का बंद? करा. ही सगळी पपयांची झाडं आहेत आणि आम्ही आता शॉर्टकट मधनं निघालोय. हा ऊस आहे, ड्रिप इरिगेशन आणि शॉर्टकटने आता केळी, केळीची बाग आतल्या बाजूला. सकाळचे 7 वाजलेले आहेत. ही डाळिंबाची बाग, सगळे डाळिंब आहेत. तिथे स्वा डाळिंबाचे बाग आहेत. हे बघा, इथे आता ऊसाची लागवड होते आहे आणि हे वावर आहे आणि ह्या वावरामध्ये ऊस असा टाकतायत. हे बघा असा सरळ रामकृष्ण हरी लागतायत. कोणतरी मजूर आहेत. हा बघा, ते असे ऊसाच्या ज्या कांड्या आहेत त्या अशा तोडून टाकतात. ते बघा आणि हे सगळे लागवड करण्यात गेले आणि त्याच्यानंतर फक्त ही माती अशी एकावर एकावर टाकतात अशी. ते बघा तिथे ती बाई अशी. ते बघा अशा प्रकारचे ऊसाची लागवड केली जाते. आम्ही माळखांबी वस्तीवरनं सकाळी निघालो आणि तिथून निघताना मध्ये एक शॉर्टकट होता. हा जो दिसतोय पाठीमागून, हा असा एवढा छोटा रोड होता आणि त्याच रोडने आम्ही येतोय. तर कित्येक जण म्हणाले की म्हणजे असं जर सुरुवातीलाच जर आम्ही हायवेला, मोठा हायवे जो आहे पंढरपूरला जाणारा, तिथून जर गेलो असतो तर आम्हाला तोंडले बोंडले वगैरे लागलं असतं. पण मला वाटतं हा रस्ता सुद्धा बघा किती सुंदर, छान, शांत आहे आणि इथून आम्ही हा शॉर्टकट घेतलेला आहे. आणि असं म्हणतात की हा शॉर्टकट आता पंढरपूर बघा 19 किलोमीटर राहिले. तर इथे गर्दी नाही आहे. आम्ही कदाचित विल बी मिसिंग रिंगण वगैरे किंवा गर्दी. ती गर्दी त्या मेन हायवेला आहे. तर पिराची कुरोली हे आता इथंच कुठंतरी आहे पुढे 2 किलोमीटरवर. तर आमचं टार्गेट असं आहे की आज ह्याच रोडला कुठेतरी मुक्काम करायचा पिराची कुरोलीला आणि ह्याच रस्त्याने शेवटपर्यंत पंढरपूरला जायचं. कारण वाखरी म्हणजे 15 किलोमीटर तरी ठेवायचा विचार आहे आमचा. फायनल डेस्टिनेशन पंढरपूर. तर बघू मध्ये कुठे मुक्कामाला जागा मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही निघू. सो अल्टिमेट डेस्टिनेशन इज रामकृष्ण हरी, माऊली पंढरपूरची. इथं तसं निवांत आहे. सी व्हेरी नाईस, क्वाइट, काम, गर्दी नाही. 1-2 ठिकाणी आम्हाला जेवायला बोलावलं, दूध दिलं. सो व्हेरी कम्फर्टेबल. शेवटी सर्व माऊली पंढरपुरातच दाखल होणार आहेत. असंच जाऊ सर. आम्ही आता पिराची कुरोली इथं आलोय आणि तिथून आम्ही सरळ आलोय मधूनच. तिथे सरळ गेलो असतो तर 19 किलोमीटर पंढरपूर होतं असं त्या बाजू. पण आम्ही आता असंच हायवेला जाऊन भेटणार आहोत. काही विसावा किंवा मुक्काम नाही आहे, जस्ट सुविधा केंद्र आहे. तिथून 2 किलोमीटरवर आता हायवे आहे. आम्ही हायवेनेच हे करणार आहोत, वाखरी आणि मग पुढे पंढरपूर. काटकर महाराज म्हणाले चला आपण एवढ्या लांब आलोय, आपण आपल्या दिंडी बरोबर जाऊ. म्हणून मग आम्ही चाललो.
हा इथे पालखी तळ आहे, संत तुकाराम महाराज यांचा पालखी तळ पिराची कुरोली. तर इथे येऊन मुक्काम होणार आहे पालखीचा. आणि आता आम्ही इथून हायवेला जाणार आहे, कारण तिथं आमचं नम्रता हॉटेलच्या इथे दिंडी थांबणार आहे. आम्ही परत हायवेला आलोय, मुख्य हायवे पिराची कुरोली. इथे भंडी शेगावला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी तळ आहे 5 किलोमीटरवर. आणि इथे ॲज युजल परत गर्दी, माऊलीचा गजर, माऊलीचा गजर. आता इथे मुख्य म्हणजे कसं, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, दोन्ही पालखीचे लोक एकत्र. उद्याचा शेवटचा टप्पा आहे, पण मजा येईल. आम्ही आता इथे पिराची कुरोली इथं आहे. आणि हे बघा, ही ज्ञानेश्वर महाराज माऊली बंधू भेट. आणि ह्याच्यामध्येच आप्पा आहेत, ते माझ्याबरोबर जे नेहमी असतात. आप्पा पुढे असतील, पुढे 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 दिसले नाही. आप्पा दिसले नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज माऊली. आज आम्ही पिराची कुरोली इथं आहे. ह्या विद्याताई रामकृष्ण हरी, आज ह्यांच्या माहेरकडनं फुल गँग आली आहे बघा. आज 50 लोक आली आहेत तिथं. आणि सगळेजण अगदी उत्साहाने बघा इथं सगळे बसलेत. मी जवळ जातो. आणि हे आहेत बापू, जे आधी या दिंडीमध्ये होते. हे आज वांग्याचं कालवण आहे. रामकृष्ण हरी भाई, काय मिक्स व्हेज आहे बघा. एकदम मस्त. कलर तर एकदम कलरफुल आहे बघा. हा काय काय ते बटाटा, वांगी सगळं आहे. ग्रेव्ही ना. हा. नंतर इथे आम्ही सगळे मुक्कामाला आहे. भात आहे बघा इथं, हे बघा. राईस केला, जिरा राईस आहे. आणि इथे चपात्या. रामकृष्ण हरी बघा कसा अगदी प्रत्येक जण मन लावून बघा अशा फुगल्या पाहिजेत. रामकृष्ण हरी. हे विक्रम शिंदे. जय हरी. जय. महाराज घाम येणारच की राव. 30-35 किलोमीटर चालल्यावर. कमीत कमी 40 किलोमीटर कशाला उलट एवढं. आणि ही जी गँग आहे ती हिवरे गावची गँग ना. हा, हे विद्याताईंकडची सगळी गँग आहे बघा. सांगली. हा, पण जिल्हा सांगलीच की. हा, हे सगळे आलेत बघा. आज ह्यांच्याकडनं आज जेवण आहे. हो ना, तुमच्याकडनं आज सगळं जेवण आहे होय काय. अच्छा, ह्यांच्याकडनं पूर्ण. रामकृष्ण हरी. इथं झोपणार आहेत बघा सगळे. हा, ही बाहेरची बाजू, मोकळी बाजू आहे अशी. माझी झोपण्याची जागा ही इथं आहे. इथे काटकर साहेब आणि
राहीत सोडवी अनंता आरती ज्ञान राजा प्रगट केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल लेला सत्य साधू संत म्हणून वेगळा माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्य